चला एकदम गाढ झोपलेत सूर्यवंशी. मेनकाबाई, सूर्यवंशींना झोपेतून उठवायची वेळ झाली आता. लागा कामात. सुंदर सुंदर लांब राहा. सुंदर जवळ येऊ नको माझ्या. मी आताच सांगते सुंदर लांब राहा. सुंदर मी पाया पडते तुझ्या. सुंदर अरे लांब राहा. मेनका, मेनका, म्हणजे ना मेनका, का डोळे उघड. लांब हो सुंदर. मेनका, काय होतंय तुला? आई हा बघा, हा बघा, पुन्हा हात धरला. बघ तुमच्या समोर हात धरतो. अरे सुंदर सुगून कळतं का तुला? अगं मेनका, कुणी नाहीये इथं. अहो हाय. हा काय तुम्हाला परत हात. मेनका शांत हो तू. काय होतंय तुला? लांब राहा. जवळ येऊच. वाचवा वाचवा वाचवा. मेनका, मेनका, अगं थांब की पोरी. वाचवा. मेनका, सुंदर मेनका, मेनका बाळा थांब. मेनका बाळा थांब. मेनका, वाचवा. मेनका, मेनका बाळा. अगं आई त्याला सांगा माझ्यापासून लांब राहा. माझ्या जवळ येऊ नको. आई सांगा ना तुम्ही त्याला. अगं मेनका, इथं कुणी बी नाहीये. लांब राहा. मेनका, लांब राहा. लांब राहा. जवळ येऊ नको माझ्या जवळ येऊ नको. लांब राहा म्हटलं ना मी. मेनका, कुणी नाहीये इथं. आई ठीक. त्रास होतो रे. त्या पाय पड. लांब राहा म्हटलं ना. मेनका, मेनका थांब. लांब राहा. मेनका, अगं कुणी येऊ नको. मेनका, अशी येण्यावानी वागू नकस. सुंदर म्या पाय पडते रे तुझ्या. असं करू नको. म्या मावा हवं तर तुझ्या पाय पडते. हात जोडतो तुझ्या समोर. माझ्या जवळ येऊ नको. लांब राहा. लांब राहा. लांब राहा म्हटलं ना मी. शरू पाणी आण पटकन जा. मेनका, मेनका शांत हो. कोणी नाहीये, मी आहे. पाणी पी. हीच येळ आहे मेनका. आपलं मेन शस्त्र सोडायची. क्षणात गारद करते आता सगळ्यासनी. त्या अक्षरताईचा विचार कर रे. तिचं लय प्रेम आहे रे तुझ्या. तुला तिच्या प्रेमाची शपथ आहे. माझ्या जवळ येऊ नको. मी हात जोडते तुझ्या समोर. लांब राहा. सुंदर मी हात जोडते तुझ्या समोर. जवळ येऊ नको. मी पाया पडते तुझ्या. सुंदर लांब राहा. शांत हो मेनका. बस इथे बस. शांत हो. काही नाही. हे बघ बाळा, साखर पाणी आहे. थोडं पी, जरा बरं वाटेल तुला. मेनका, ए बाळ, अगं किती अशक्तपणा आलाय तुला. बघ जरा स्वतःकडे. असं करून कसं चालेल? आणि हे बघ, हे साखर पाणी आहे. थोडं पी, बरं वाटेल तुला. ताकद नको का याला बाळा? पी बाळा.
चल चल आकर पटकन. आकर. अजून एक. आता डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे आणि शांत झोपायचं. हा. लई राग येत असेल ना तुला माझा? हा, लई मोठी चूक झाली अगं, लई मोठी चूक झाली. मेनका, आत्ताच काय सांगितलं मी तुला? सगळे डोक्यातले विचार बंद, फक्त आराम करायचा. मी हा सुंदर संघ जायलाच न ग होत. कुठून अवदस सुचले. मी गेले नसते ना तर हे समजा झालंच नसतं. पण आता समजा उद्ध्वस्त होऊन बसलं. आयुष्याची राख रांगोळी झाली. शांत हो. शांत हो बाळा. रडू नकोस. रडू नकोस. हे बघ मेनका, जे झालंय, जे घडलंय ते काय आता बदलता येणार नाहीये. पण म्हणून असं खचून कसं चालेल? अगं, उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. असं करून कसं चालेल? मेनका, इकडे बघ माझ्याकडे. बहीण मानतेस ना मला? मग आता मी जे सांगते ना तेच ऐकायचं. शांत झोप. कसले विचार करू नकोस. तुला विश्रांतीची गरज आहे अगं. वय, असं नको ना करू. मला विश्रांतीची नाही, मला तुझ्या आधाराची गरज आहे ग. तू रागवली का माझ्या? नाही, रागवलीच असणार, मला माहिती ना. तू रागवलीच असणार. पण मला माझ्या पाठीवरचा मोठ्या बहिणीचा हात नाही गमवायचा आहे ग. खरं माझ्यासाठी एक करशील? आजची रात्र, फक्त आजची रात्र माझ्यासोबत थांबशील? नाही थांबणार. आता नाहीच थांबणार तू. बरोबर आहे. आपल्यात परके पण आलाय ना. आता परकी झाले मी, उद्ध्वस्त झाले ना. बरोबर. तू तू कस थांबशील माझ्यासोबत? मेनका, नाही आई, सुंदरची काय चूक नाही. चूक माझी. मला वाटेल ती शिक्षा द्या, पण काय मी भोगायला तयार आहे. मेनका बाळा, शांत हो जरा. हे बघ, तुझी काय बी चूक नाही अगं यात. असं तुम्हाला वाटत, पण ताईला नाही वाटत तसं. तिला वाटत असतं तर ती थांबली असती, पण ती नाही. ठीक आहे, थांबते.
म्या पाया पडते रे तुझ्या. असं करू नको. म्या म्या मावा हवं तर तुझ्या पाया पडते, हात जोडते तुझ्या समोर. त्या अक्षरताईचा विचार कर रे. तिचं लय प्रेम आहे रे तुझ्या. तुला तिच्या प्रेमाची शपथ आहे. माझ्या जवळ येऊ नको. काय रे इकडं उभास आणि काय समज काय इकडे झोपणार आहेस? चला लय नाटक करू नको. नाही, मला आज जायचा काय अभि अधिकार नाही. काय बोलतोयस? उगाच काहीतरी डोक्यात घालू नको. चल कोण नाही काय म्हणत, तुझं घर आहे. चल. घर बारक्या, अरे मला इथे आता घरासारखं काय बी वाटत नाही बघ. बारक्या मगाशी ऐकलंच ना मेनका काय म्हणली ते. मी हा अक्षराला फसवलं आहे. तिची ती नजर आहे ना डोळ्यासमोर अजून बी जात नाही बघ. अरे पण या सगळ्याचा इथं आता विचार करत बसणार आहेस का? तू चल तू वहिनीशी बोल, शांतपणे वहिनीशी बोला. त्या सगळं समजून घेतील. त्यांना तुझ्यावर विश्वास आहे. विश्वास नाही बारकी. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आहे बघ. मला कळलंय माझं तिच्या सोबत असतानाच तिला जास्त त्रास होणार आहे बघ. नाही सुंदर, बघ तू स्वतःचा तर्क काय लावतोयस असं? हा, तू एकदा बोल ना त्यांच्याशी. बघ तू आता शांत हो, वहिनीशी सगळं शांतपणे बोल. त्या ऐकून घेतील. अरे त्यांचं लय प्रेम आहे तुझ्यावर. नाही बारक्या, तिच्या समोर जायची हिंमत होत नाही बघ माझी. तिच्या नजरेला नजर नाही देऊ शकत आहे मी. तर बोलणं लांबचीच गोष्ट. माझ्याच्यानं नाही जमणार. मला माफ कर. अरे सुंदर तू बारक्या, मी हात जोडतो. थोडा वेळ मला एकट्याला राहू दे. मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. तू जा इथनं. मला काही प्रश्नांची उत्तर शोधायची आहे. मला माझा वेळ घेऊ दे. जा तू. इथं कोणी पाहिलं नाही ना? नाही ग, कोणी बी पाहिलं नाही. मी सावध आली, काळजी करू नकोस. आणि कोणी आलंच तर सांगेन तुझी विचारपूस करायला आले म्हणून. मेनका, पर तुझा डाव
एकदम खतरनाक. हळू हळू जरा. या समध्या गोष्टी कुणाच्या कानावर पडल्या ना तर आपलीच पंचायत व्हायची. अगं होय ग, मला माहितीये. पण तू जे काही केलंस ना एकदम जबरदस्त. हे म्हणजे बया दाखवी रंगा आणि चावडी मोर घालती पिंगा असं झालंय. तुला सांगते, कालच्या तुझ्या डावानं समजा घर डोसक्यावर घेतलं. असं तुफान उठवलंस की समजे पार कोलमडून गेली. मामी अजून जर असा दम काढ. अहो ही तर फक्त सुरुवात आहे. अजून तर लई मोठं वादळ यायचं या घरावर. पुढच्या खेळात बघा, अख्ख्या घराचा सुपडा साफ. पण मला सांग, तू पुढे काय करणार आहेस? हा, म्हणजे तुझं पुढचं प्लॅनिंग मला कळायला पाहिजे. अगं असा डोक्यात किडा सोडू नको. सांग की. सांगते बरं. हा, या समध्या गोष्टींचा थांगपत्ता कुणाला बी लागता कामा नये. समध्या गोष्टींना लई सावधपणी करायला लागते. होय ग बाई, मी काळजी घेईन. पण तू मला आधी सांग, काय करणार आहेस ती? ऐका नीट. यापुढे समध्यांच्या भावनांशी खेळायचं. ते कसं? हुशार आहेस. अहो, असं स्वतःला त्रास करून प्रश्न सुटणार आहेत का? ते काही नाही. चला बरं माझ्यासोबत आहे. नाही अक्षरा, मी आत नाही येणार. हीच माझी जागा आहे आणि हीच माझी लायकी आहे बघ. का करताय असं? डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवा आणि आज चला माझ्यासोबत प्लीज. नाही अक्षरा, मी नाही आत येणार. अक्षरा अगं मी गुन्हेगार आहे. मी हा पापी आहे. मी हा तुझ्या प्रेमाच्या लायक नाही आहे बघ. मी फसवणूक केली आहे तुझी. माझ्यासारख्या माणसाला तुझ्या बाजूला उभं राहायचा बी अधिकार नाही आहे. अहो अहो, मी आहे तुमच्या सोबत. ऐका ना. मेनकाला बी तुझ्या मदतीची गरज आहे अक्षरा. सुंदरच्या एका चुकीमुळं त्या बिचारीवर काय बितलंय बघतीयस ना. कालची रात्र विसरलीस अक्षरा? ती बिचारी पोर कोकरावानी घाबरून आपल्या घरात आडोसा शोधत होती. माहिती आत्या, आपण तिला ह्यातनं बाहेर काढण्यासाठी नक्की मदत करू. मदत नाही, तिला न्याय मिळाला पाहिजे आणि तो तूच मिळवून देऊ शकतेस. न्याय? कसला न्याय आत्या? एकीकडे मेनका आजीला मी माझी बहीण मानलंय आणि दुसरीकडे माझाच नवरा. कसा न्याय मिळवून देऊ तुम्हीच सांगा. ते काय मला माहित नाही, पण तुला न्याय करावाच लागल. त्या बिचारीची काय अवस्था झाली, ती काय सहन करतीये हे एक बाई म्हणून तू चांगलंच समजू शकतेस अक्षरा. सुंदरला त्याच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. हे सुंदर, चल चल उठीत ना. मी नाही उठणार.
माझ्या हातनं लय मोठं पाप घडलंय बघ. अरे कसलं पाप? सुंदर, मला सांग, तू काही मुद्दाम केलंस का? अरे त्यावेळी शुद्धीत नव्हता तू. अरे बारक्या, शुद्धीत नव्हतं म्हणून माझी जबाबदारी संपली होय? हा, अरे मला कसं कळलं नाही? अक्षराचा, आईचा, घरच्या इज्जतीचा मी विचार करायला हवा होता की नाही? माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही राहिलो बघ मी. सुंदर, नको अरे तेच बोलूस. तुझ्या डोक्यातनं समजा काढून टाक. चल, हा आई वाट बघते. अरे कुठल्या तोंडाने जावं आईकडं? मी तिला तोंड दाखवायच्या बी लायकीचं नाही राहिलो बघ. तिनं आजवर माझ्यावर जे काही संस्कार केले ते समजा संस्काराची डाग लावलाय मी. तिने एवढी वर्ष जपलं तिचं नाव, माझ्यामुळे मातीत गेलं बघ. मला जगण्याचं काय बी अधिकार नाही वारक्या, मला जगण्याचं काय बी अधिकार नाही. आई अंबाबाई, माझ्या पोराच्या आयुष्यात हे असं का घडलंय? हो, त्याचं नव्हतं झालंय. काय बी कर, पर या सगळ्यातून बाहेर काढ त्याला. हवं तर त्याच्या चुकीची शिक्षा तुम्हाला दे, पण त्याच्या या यातना मला नाही बघवत आई, नाही बघवत.